नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयात आढावा बैठक संपन्न. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पाणी पुरवठा खात्याचे उपअभियंता श्रीमती एस देशमुख यांच्याबरोबर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महत्वाचा विषय होता तो शिरकी विभागाचा पाणी पुरवठा. या शिरकी विभागामध्ये बोरी, शिंगणवट, बेनेघाट, जुनी बोरी, शिरकी, बोरवे, दोन्ही मसद, शिरकी चाळ नंबर आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांना जो पाणी पुरवठा होत आहे तो कमी दाबाने व सुरळीत होत नसल्याने तसेच नव्याने वेळापत्रक तयार करून या भागाला सुरळीत पाणी पुरवठा करावा यासाठी या बैठकीमध्ये चर्चा झाली. या बैठकीसाठी पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील, वाशी सरपंच संदेश ठाकूर, शिरकीचे युवा नेते गणेश पाटील, बोरीचे रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, भाजप महिला पदाधिकारी प्रचिती पाटील, मळेघर उपसरपंच मच्छिंद्र पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता श्रीमती एस देशमुख यांनी सांगितले की शिरकी विभागाचा नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येत असून खारेपाटाला योग्य प्रमाणात व योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे यांनी पाईपलाईन मध्ये असलेले लिकेज हे लवकरात लवकर काढून घ्यावेत व वेळापत्रक तयार करताना स्थानिक सरपंचांना विचारात घेण्यात यावे असे सांगितले. उपअभियंता श्रीमती देशमुख यांनी अनधिकृत कनेक्शन येत्या बुधवारपासून तोडले जातील असेही सांगितले. तसेच स्वतः रात्रीच्या वेळी ज्या विभागात पाणी पुरवठा सुरू असेल त्या विभागाला भेट देऊन त्याचा आढावा घेतला जाईल व जास्तीत जास्त प्रयत्न केले जाईल की योग्य प्रकारे पाणी पुरवठा खारेपाटाला केला जाईल असे देखील शेवटी श्रीमती देशमुख यांनी सांगितले. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.